नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मुद्दे घेऊन आलेलो आहे जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इवन पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचे आहे. बघा, पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न भरपूरदा बघितलेला आहे की ग्लुकोजचा फॉर्म्युला काय. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12 आणि O6 सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसणारा फॉर्म्युला इथे तुमच्या समोर आहे सेल्युलोजचा. सेल्युलोज म्हणजे काय, तर लाकूड जे राहतं ते लाकूड कशापासून बनलेलं राहतं. लाकूड असो, कापूस असो, तुमचा कापड असो, हे कशापासून बनलेलं आहे तर सेल्युलोजपासून बनलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे C6H10O5. हे काय आहे, तुमचा सेल्युलोजचा फॉर्म्युला आहे. बघा, जे प्राणीची जे पेशीभित्तिका असते म्हणजे प्राण्याची जे पेशी असते ते पेशीच्या बाहेर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी पुन्हा तुमच्यासाठी काही नवीन मुद्दे घेऊन आलेलो आहे जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं इवन पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचे आहे. बघा, पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न भरपूरदा बघितलेला आहे की ग्लुकोजचा फॉर्म्युला काय. तर ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12 आणि O6 सेम टू सेम त्याच्यासारखाच दिसणारा फॉर्म्युला इथे तुमच्या समोर आहे सेल्युलोजचा. सेल्युलोज म्हणजे काय, तर लाकूड जे राहतं ते लाकूड कशापासून बनलेलं राहतं. लाकूड असो, कापूस असो, तुमचा कापड असो, हे कशापासून बनलेलं आहे तर सेल्युलोजपासून बनलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे C6H10O5. हे काय आहे, तुमचा सेल्युलोजचा फॉर्म्युला आहे. बघा, जे प्राणीची जे पेशीभित्तिका असते म्हणजे प्राण्याची जे पेशी असते ते पेशीच्या बाहेरचं आवरण कशापासून बनलेलं आहे तर सेल्युलोजपासून बनलेलं असते आणि त्या बाहेरच्या आवरणालाच तुम्ही मुक्त पारगम्य पटल म्हणतात. बघा, इथे दिलेलं आहे की हे काय आहे, मुक्त पारगम्य पटल आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आतमध्येच जे पटल असते, जे प्राणीपेशीच्या आत प्राणीपेशीच्या बाहेर आणि वनस्पती पेशीच्या आत जे पटल असते त्याला प्रद्रव्य पटल म्हणतात आणि ह्या पटलालाच निवळक्षम पारपटल असे सुद्धा म्हणतात. क्लिअर. ह्या पेशीच्या आतमध्ये एक बेसिक क्रिया चालते, हिच्यावर सुद्धा प्रश्न येतो. त्याला म्हटलं तर परासरण आणि त्याला दुसऱ्याला म्हणतात विसरण. क्लिअर. तर ही जे परासरण प्रक्रिया जे असते ना ते पाण्यासाठी चाललेली असते आणि ही जी विसरण अभिक्रिया असते ही ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड तसे इतर पदार्थांचं येणं आणि जाणं याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे इथे दिलेलं आहे बघा, परासरण ही अभिक्रिया द्रवरूप माध्यमांसाठी होते आणि विसरण अभिक्रिया स्थायू, द्रव आणि वायूमध्ये होते. ही सगळे पेशीमध्ये घडते सगळी आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे ऊर्जा वापरत नाही आणि सेम इथे पण लिहिलेलं आहे याच्यासाठीही पेशी कोणत्याही प्रकारची ऊर्जा वापरत नाही. ठीक आहे. तर ह्या मुद्द्यांचा एक पॉईंट्स तुम्ही रेकॉर्ड करू शकता आणि क्वेश्चन पेपरमध्ये यांचा तुम्हाला 100% फायदा होईल याची गॅरंटी. थँक्यू.